नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. राजेंद्र दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ अपने निशानी साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजन विचार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे येऊन येऊन येणार कोण? दीपक भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजेंद्र गायकवाड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजेंद्र गायकवाड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा, राजन विचारेजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आवाज जनतेचा, आवाज ठाण्याचा, राजन विचारे. आधार जनतेचा, वाघ हा सेनेचा, राजन विचारे. आवाज जनतेचा, आवाज ठाण्याचा, राजन विचारे. आधार जनतेचा, वाघ हा सेनेचा, राजन विचारे. तुटल्या शिवधनुष्याची पेटवावा शाला. शिवसेनेच्या मर्दगडी काढेल हजार. आनंद दिघेचा शिष्य तो ठाकरेंचा मावळा. गद्दाराचा काढला कष्टाळी पाताळा. आवाज जनतेचा, आवाज ठाण्याचा, राजन विचारे. आधार जनतेचा, वाघ हा सेनेचा, राजन विचारे. महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ऐरोली येथे झालेल्या जाहीर सभेत मोठ्या संख्येनं आरपीआय आंबेडकर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आरपीआय आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिल्यानं राजन विचारे यांना निवडून आणण्याकरिता आरपीआय आंबेडकर पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी या झालेल्या सभेस मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ऐरोली येथे पार पडलेल्या या जाहीर सभेस शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे, आरपीआय आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, विद्याताई चव्हाण, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, वरुण सरदेसाई, काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, रमाकांत म्हात्रे, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर आदी नेते मंडळीसह हजारोंच्या संख्येनं महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपस्थित महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांना बहुमतानं निवडून देण्याचं आव्हान यावेळी उपस्थितांना केलंय. निष्ठा काय असते हे शिकवण्याची नाही तर गद्दारांना दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करत नाहीये, तर मला खात्री आहे की राजनचा विजय तर होणार आहेच, पण राजनचा विजय मला असा तसा नकोय. गद्दारांना पूर्ण डिपॉझिट जप्त करून मला तो विजय पाहिजे. फक्त गोंधळू नका, धनुष्यबाण चोराच्या हातात आहे. आपली निशाणी काय आहे? नक्की हातामध्ये मशाल घेऊन हा जो हुकुमशहा सूर आहे त्याच्या बुडाला धग लावायची. आता बुडाला हुकुमशहा सुराच्या. कोण हुकुमशहा सूर? ज्याचं त्यांनी समजून घ्यायचं. आणि दिल्लीवरती पुन्हा लोकसभेमध्ये आपल्या शिवसेनेचा अस्सल आणि एकमेव शिवसेनेचा कट्टर निष्ठावान शिवरायाचा पवित्र भगवा घेऊन राजन विचारेला पुन्हा दिल्लीमध्ये पाठवायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज नवी मुंबईमध्ये आमचे महाआघाडीचे उमेदवार राजन विचारे साहेब यांचा भव्य असा मेळावा होता. त्यामध्ये हजारोच्या संख्येने शिवसैनिक
ते कार्यक्रम आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक निकाले साहेब यांनी आले होते. त्यांनी आम्हाला आमच्या नवी मुंबईतील सर्व जे आरपीआयचे जे पक्ष आहेत, आरपीआयचे जे संघटना आहेत, जे पदाधिकारी, त्यांना असं आव्हान केलेलं आहे की जेवढे जास्तीत जास्त सर्व नवी मुंबईतले पदाधिकाऱ्यांना सांगितले की सर्वात जास्तीत जास्त मतदान राजन विचारे साहेबांना करा. आणि आम्ही राजन विचारे साहेबांसोबत महाआघाडीसोबत राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकालचे साहेबांनी सांगितलेलं की सर्व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येनं बसेस वगैरे आपण स्वतःच्या पैसे खर्च करून इथपर्यंत आलेले आहेत. कुणी काय पैसे वगैरे कसं असं काही वाटत नाही, स्वतःचे पैसे खर्च करून. आमच्या साहेबांनी सांगितलं की प्रत्येक पदाधिकारी घराघरामध्ये जाऊन सर्वांचा प्रचार करा. आणि आपले जे ठाणे लोकसभाचे उमेदवार राजेंद्र विचारे साहेब यांना प्रचंड संख्येत मतदानांनी विजय करायचं. राजकारण एवढं घाणेरड्या स्वरूपामध्ये चाललंय की कोण कुठल्या पक्षामध्ये राहील ना त्याचा काही विश्वासच राहिला नाहीये. आज या पक्षात उद्याच जाणार विचार माननीय श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एवढी शिवसेना एवढी वाढवली, पुन्हा महाराष्ट्रामध्ये वाढवली, सर्वांनी बघितलेलं आहे. आणि त्या शिवसेनेतले काही आमदार येतात तिकडे, आज इकडे तर उद्या तिकडे, असं करून हे सर्व एवढं राजकारण चाललेलं आहे महाराष्ट्रात. म्हणून कदाचित आमच्या साहेबांनी, आमच्या दीपक भाऊ निकाले साहेबांनी कदाचित हा विचार केला असेल म्हणून महाविकास आघाडीला पाठिंबा दिला त्यांनी. आणि त्यांनी जाहीर आवाहन केलं आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, ठाण्यातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आवाहन केलेलं आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र विचारे साहेब यांना प्रचंड मताने विजय करा. आजची सभा ही विजयाची सभा होती. विजयाची नांदी आहे. राजन विचारे साहेबांच्या माध्यमातून जो विकासाचा डोंगर या ठिकाणी मांडला गेलेला आहे, खरं तर त्याचं कौतुक उद्धवजी साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच सर्व महाविकास आघाडीचे जे सर्व घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, बहुजन आघाडी, सर्व या पक्षाचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो की या सभेला त्या मोठ्या प्रमाणात सर्वांनी उपस्थिती दर्शवली. इंडिया महाविकास आघाडीमध्ये आपण पाहतोय की आता जे हे समता आणि न्याय बंधुतेची जी मशाल घेऊन राजन विचारे साहेब उभे आहेत, तर आमचे राष्ट्राध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या पुढाकाराने आम्ही नवी मुंबई पक्ष समिती सर्व पाठिंबा देत आहोत आणि तन मन धन अर्पण करून राजन विचारे साहेब यांचं निवडणुकीत निवडून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ठाणे 25 लोकसभा राजन विचारे यांची या ठिकाणी वेरवली ती पार पडलेली आहे. ठाणे लोकसभेमध्ये वेरवली असेल, वाशिम जिल्हाध्यक्ष आहेत आमच्यासोबत, ठाणा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आहे, मीरा भाईंदर, असे 3 विधानसभा या ठिकाणी येतात. आमची पूर्ण ताकद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे हे आहेत. आंबेडकर या नावाने गट जो आहे तो दीपक भाऊ निकाळजे चालवतात आणि त्या गटाचे आम्ही प्रमुख आहोत. आणि आम्ही संपूर्ण ताकदीनिशी ठाण्यामध्ये राजन विचारे यांना भरघोस मताने जिंकून आणणार. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.